मित्रांनो, सप्रेम जय भीम, नमस्कार. पुन्हा एकदा आंबेडकरी कवी प्रकाश बनसोड यांची अशीच अद्भुत अफलातून कविता मी आपल्यासाठी घेऊन येत आहे. त्यांच्या अनेक कवितांना आपण प्रचंड असा प्रतिसाद दिला. ते भंडारा जिल्ह्यातील बेलाटी या गावात राहतात, शेती करतात. शेती हा त्यांचा उद्योग आहे आणि त्यांची जी प्रतिभा आहे, जरी ते शेती करतात परंतु त्यांची जी प्रतिभा आहे ती खरोखरच उत्तुंग अशी आहे. त्यांच्या रचना ह्या अत्यंत भावस्पर्शी मार्मिक अशा आहेत. तर अशीच एक भावस्पर्शी कविता त्यांची मी आता घेऊन येत आहे आपल्यासाठी आणि आशा आहे की आपण त्यांना असाच प्रतिसाद द्याल. तर बघूया त्यांची ही कविता. कवितेचं शीर्षक आहे वसियत एका कवीची. वसियत एका कवीची. मरण आहे अंतिम सत्य. मरण आहे अंतिम सत्य, मी पण त्यातून सुटणार नाही. मरण आहे अंतिम सत्य, मी पण त्यातून सुटणार नाही. पण मानवतेला भेटल्याशिवाय मी डोळे कधी मिटणार नाही. मरण आहे अंतिम सत्य. सारे काही अनित्य इथे, नित्य असं काहीच नाही. सारे काही अनित्य इथे, नित्य असं काहीच नाही. जाणं येणं सुरूच असतं, मरून उरणे हीच कमाई. जाणं येणं सुरूच असतं, मरून उरणे हीच कमाई. तुमचा साथ सुटेल जेव्हा मी बघायला नसेन तेव्हा. तुमचा साथ सुटेल जेव्हा मी बघायला नसेन तेव्हा. पण अश्रुत तुमच्या भिजल्याशिवाय तिरडी माझी उठणार नाही. मरण आहे अंतिम सत्य, मी पण त्यातून सुटणार नाही. बाहेरून दगडी दिसत असलं पण काळीज माझं हळवं होतं. बाहेरून दगडी दिसत असलं पण काळीज माझं हळवं होतं. बोलणं जरी कडवं असलं तरी मन मात्र रडवं होतं. पर दुःखाने पीडित व्हायचं, डोळ्यातून पाणी पडत राहायचं. पण दुःखाने पीडित व्हायचं, डोळ्यातून पाणी पडत राहायचं. काळजात माझ्या घुसल्याशिवाय ही गुंतागुंत पटणार नाही. मरण आहे अंतिम सत्य, मी पण त्यातून सुटणार नाही. 4 पावलं सोबत यावं माझी तुम्हाला साध आहे. 4 पावलं सोबत यावं माझी तुम्हाला साध आहे. चुकले असेल माझे काही पण यात कशाचा वाद आहे. चुकले असेल माझे काही पण यात कशाचा वाद आहे. जरी मी तुमच्यात दिसणार नाही, नातं जपायला असणार नाही. जरी मी तुमच्यात दिसणार नाही, नातं जपायला असणार नाही. पण तुमचं माझं आपुलकीचं नातं कधी तुटणार नाही. पण तुमचं माझं आपुलकीचं नातं कधी तुटणार नाही. मरण आहे अंतिम सत्य, मी पण त्यातून सुटणार नाही. पण मानवतेला भेटल्याशिवाय मी डोळे कधी मिटणार नाही. मी डोळे कधी मिटणार नाही. धन्यवाद.